3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. फडणवीस सरकारनं बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा दिलाय, कारण 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षातही रेडी रेकनरचे दर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला. रेडी रेकनरच्या दरात वाढ न करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. एसआयआरच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मालेगावचं राजकारण तापण्याची शक्यता आहे. मालेगाव शहरात एसआयआर हेल्प सेंटरवरून भाजप आक्रमक झाली आहे. इस्लाम पार्टीचे प्रमुख आसिफ शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. लोहगड किल्ल्यावर आपला मावळा संघटनेची गडसंवर्धन मोहीम राबवण्यात आली. खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या उपक्रमात शेकडो मावळ्यांनी सहभाग घेतला. परशुराम घाटातील गॅबियन वॉलचं काम वेगानं सुरू आहे. महामार्ग चौपदरीकरण 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आखाती देशातील युद्धाचा सोलापुरातील टेक्स्टाईल उद्योगाला फटका बसलाय. निर्यात विस्कळीत झाली असून कच्च्या मालाच्या दरातही वाढ झाली आहे. युद्धामुळे जवळपास 1200 ते 1500 कोटींचा व्यवहार ठप्प झाला. पेण तालुक्यातील वढाव गावचं ग्रामदैवत बहिरी देवाचा 2 दिवसांचा जत्रोत्सव पार पडला. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शेकडो भक्तगण शरीरावर निवडुंगाच्या काट्यानं मारून घेत मिरवणुकीत सहभागी होत असतात. नाशिकमध्ये भोंदूबाबाचा प्रकार ताजा असतानाच आता नवी मुंबईतून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. स्वतःला इस्रोचा वैज्ञानिक सांगणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणानं उच्च शिक्षित महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्यांचं लैंगिक आणि आर्थिक शोषण केलं. या प्रकरणी आदर्श म्हात्रे या तरुणाला अटक करण्यात आली आहे. साताऱ्यातील सिव्हिल रुग्णालयानं निष्काळजीपणाचा कळस गाठल्याचं समोर आलंय. वाई तालुक्यातील सोनगरवाडी इथले 26 वर्षीय आनंद ओव्हाळ आणि आरळेमधील 51 वर्षीय सुरेश खोमणे या दोघांचाही उपचारादरम्यान सातारा सिव्हिल रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनानं नातेवाईकांना चेहरा न दाखवता मृतदेह ताब्यात दिले आहेत. चिपळूणच्या सतीमध्ये गादी कारखान्याला आग लागल्याची घटना घडली आहे. कारखान्यालगतची 2 दुकानंही जळून खाक झाली. आगीमुळे व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये काळभोर नगर इथं अचानक कारनं पेट घेतलाय. कारच्या इंजिनमधून धूर निघत असल्याची बाब वाहन चालकाला लक्षात आली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये.